आयुष्य खूप सुंदर आहे, फक्त अशी रानभाजी आणून देणारा म्हणजे कोकणातला नवरा पाहिजे. बाप रे, इतकी सर्व भारंग्याची भाजी. ही आहे कोकणातील भारंग्याची भाजी. ही थोडी कडू लागते पण आपल्या शरीरासाठी अतिशय उपयुक्त असते. मी आत्ताच कोकणात जाऊन आले, तुम्हाला माहिती आहे, तुम्ही माझे व्लॉग बघताय, तर मी तिकडून रानातून जाऊन ही भाजी आणली. हिला कोणतेही पैसे द्यावे लागत नाही, ही आपल्या रानामध्येच उगवते. मी मस्तपैकी इतकी सारी भारंग्याची भाजी आणले आणि आज मी तुम्हाला दाखवणार आहे भारंग्याच्या भाजीची रेसिपी. आहा, भारंग्याची भाजी, कोकणातील स्पेशल रानभाजी. तर नमस्कार, मी कोकण कन्या सुचिता स्वागत करते तुमचं पुन्हा एकदा माझ्या नवीन अशा व्हिडिओमध्ये. तुम्ही माझे गावचे व्लॉग बघताय 2-3 दिवस आणि खूप प्रेम देते, त्यासाठी धन्यवाद. सो मी गावाला गेली होती आणि स्पेशली गुहागरमध्ये अडूरला गेली होती. अडूरमध्ये असंच फिरता फिरता तिकडे जंगलामध्ये मला ही भारंग्याची भाजी दिसली. आता मी कोकणकर आहे म्हटल्यानंतर कोकणातील रानभाजी खाणारच आणि तुम्हीही खात असालच. सो मला ही दिसली, मी म्हटलं चला आता पटकन जाऊन ताव मारूया, भाजी कुटूया आणि आपण गावावरून मुंबईला आणूया. म्हणून मी ही भाजी मुंबईला आणलेली आहे. सो आज मी बनवणार आहे भारंग्याची भाजी, जी आपल्या शरीरासाठी अतिशय पौष्टिक असते. श्रावण मास चालू आहे, ही भाजी खावी. गावची लोक तर खातात, मुंबईला तुम्हाला मिळत नसेल तर विकत आणून खा, कारण का ही पोटासाठी खरंच खूप पौष्टिक आहे. सो आज मी ही भाजी बनवणार आहे आणि रेसिपी शेअर करणार आहे. सगळ्यात प्रथम मी भाजी धुवून घेतले, आता मी तिला कट करणार आहे आणि कट केल्यानंतर तुम्हाला मी रेसिपी दाखवेलच. सो व्हिडिओ पुढेपर्यंत नक्की पहा. तर पाहू शकता तुम्ही, पूर्ण मस्तपैकी कोवळीच्या कोवळी पानं आहेत आणि मस्त मी तिला एकदम थोडी भाजी आहे ना, इथे बघू शकता मी कापून घेतले. ही पूर्ण भाजी मी कापलेली आहे. तिला ना शक्यतो जेवढं बारीक होईल तेवढं कापायची आणि ही कडू असते भाजी, त्यामुळे सर्वांनाच ही भाजी आवडत नाही आणि सर्व ही भाजी खातच नाही मुळात. पण ती पोटासाठी, म्हणजे आपल्याला जर पोटाचा कुठलाही आजार असेल तर पहिल्याचे लोक माहितीत का, रानटी भाज्या खाऊनच आपले आजार दूर करायचे. तर ही सगळ्यात भाजी पोटासाठी उपयुक्त असते. आपल्या पोटामध्ये कुठल्याही प्रकारचे किडे वगैरे जंतू वगैरे असतील तर ते मरतात या भाजीने. टेस्टी पण खूप खरं छान लागते. कडू असते, काही लोकांना मेथीची भाजी खायची सवय आहे, तर मेथीची सारखीच ही भाजी लागते, फक्त थोडी कडू असते. इतकी सारी भाजी बघू शकता, मला इतकी सारी भाजी अजून कापायची आहे आणि मी शक्यतो सगळी कापून यासाठी घेणार आहे. ही भाजी आहे ना 2 दिवसात पण नाही, 1 दिवसात काळी पडते आणि सगळी वेस्ट जाते, कारण मी कालच गावावरून आणले, म्हणून म्हटलं सगळी कापून घेते. बनवताना मी थोडी थोडी बनवणार फ्रीज मध्ये ठेवून, पण मी आता सगळी भाजी कापते. कापल्यानंतर पुढची रेसिपी कशी असते ती पण तुम्हाला मी दाखवणार, त्यामुळे व्हिडिओ नक्की पुढेपर्यंत पाहत राहा आणि कमेंट करून मला सांगा तुम्ही या भाजीला काय म्हणता. आम्ही या भाजीला भारग्याची भाजी म्हणतो, तुम्ही काय म्हणता मला कमेंट करा. इकडे बघू शकता भाजी माझी पूर्णपणे कापून झाले आणि भाजीसाठी मी कांदा चिरलाय, तिखटपणा येण्यासाठी मिरची घेतली आणि थोडीशी लसूण घेतले, जेणेकरून त्याला चांगली टेस्ट येते. सो अशा प्रकारे मस्तपैकी माझी भाजी चिरून आणि त्याच्या फोडणीसाठीची तयारी झाली आहे. आता मी इकडे तेल ठेवलंय तापत. सो आता मी फोडणीला देणार आहे आणि इकडे थोडीशी भेंडी कुरकुरीत. सो चला मी फोडणीला देते आणि त्याच्यानंतर तुम्हाला मी भाजी सांगते कशी रेसिपी झाली होती. सो अशा प्रकारे माझ्या किचन मध्ये भाजी मस्तपैकी चिरले, तुम्ही बघू शकता. धुवून वगैरे चिरून वगैरे घेतली आणि फोडणीसाठी जे जे साहित्य लागलं ते मी त्याच्यामध्ये टाकले, तुम्हाला दाखवलं मी काय काय साहित्य लागलं. सो भाजीची तयारी पूर्णपणे झालेली आहे आणि ही भाजी अगदी 5 ते 10 मिनिटात शिजते. फक्त आपल्याला जे फोडणीला दिले ते व्यवस्थित लाल होईपर्यंत तरसवायचे. सो ते तरसते आणि त्याच्यानंतर तरसते म्हणजे फोडणी दिलेली आहे मी. ते झाल्यानंतर ही भाजी आपण टाकणार आहोत आणि 5 ते 10 मिनिटं वाफेवरती आपण शिजवणार आहोत. सो सगळी प्रोसेस तुम्हाला मी सांगितलेली आहे, कधी शिजणार ते पण सांगितलेलं आहे, ही भाजी किती आपल्या पोटासाठी उपयुक्त असं तेही सांगितलेलं आहे. सो कोकणकर सगळेच ही भाजी खातात. सो इतर कोणी जर हा व्हिडिओ बघत असेल, खास करून कोल्हापूरचे सबस्क्रायबर्स आहेत माझे जे व्हिडिओ हे पाहतात, सो त्यांनीही कोकणातील रानभाजी तुमच्याकडे पण मिळत असेल, कदाचित काहीतरी नाव वेगळं असेल. सो ही भारंग्याची भाजी ट्राय करा तुम्ही देखील, आणि ट्राय केली असेल तर मला कमेंट करा. तुम्ही नेहमी कमेंट करा, त्यामुळे धन्यवाद. सो चला आता मी तुम्हाला भाजी झाल्यानंतर दाखवते.
सो आता भाजी मी ठेवले याच्यामध्ये, ती शिजते. शिजायला थोडंसं वरती मी आता झाकण ठेवते. ती थोडी चिमणार आहे कारण चिमून ती खूप छोटी बनते. ती थोडीशीच होणार आहे आपल्याला दिसताना. आता टोप मोठा दिसतोय बट ती शिजल्यानंतर थोडीशीच बनेल. बघू शकता तुम्ही भाजी ऑलमोस्ट रेडी झालेली आहे. थोडं काळं कसलं कारण तुम्हाला दिसत नसेल, वेट दाखवते बघा. भाजी पूर्ण तयार झालेली आहे. याच्यामध्ये आता फक्त टेस्टसाठी थोडंसं मीठ टाकणार आहे. अजून थोडी चिमेल, ती थोडी कडू लागते पण उत्तम असते पोटासाठी, जसं मी तुम्हाला सुरुवातीलाच म्हटलं. सो बघू शकता भारंग्याची भाजी तुम्ही नक्की ट्राय करा आणि नक्की खा. मी बनवलेली भारंग्याची भाजी तर तयार आहे. बघा माझं ताट काय काय जेवायला घेतलंय. सो ही भारंग्याची भाजी रेसिपी आवडली तर नक्की लाईक करा. भेटूया आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत असंच प्रेम द्या. भेटूया आपण कोकणात लवकरच. बाय बाय.